साईराम बंधू. आता आम्ही खंडोबाच्या मंदिरात आलेले आहे. पालखी पुढे गेलेले आहे. आम्ही आता दर्शन करून निघणार आहेत. गर्दी लागलेली आहे. इथं पण दुसऱ्या पालखीचं साई सेवकवाल्यांची इथं स्टॉप लागलेला आहे. तर आमच्या इकडून शेवटचा स्टॉप आहे. पाहू शकता. आपल्याकडे आहेत मावशी यांनी खूप मेहनत केली आहे. पूर्ण वारीमध्ये आमच्यासाठी पाण्याची सोय केली आहे. तर तुम्हाला म्हणजे काय बोलायचं आहे? अर्ध्या तासानंतर पाणी होतं आम्हाला. नाही केली, बाबांनी केली. हा बरोबर. चला ओम साईराम. ओम साईराम. तर मित्रांनो आम्ही इकडे स्टे केलेला आहे. खूप लवकर स्टे झाला आमच्या इकडे. बघा आमच्या इकडे आता देश बघा यांना थोडी फोटोशूट. तर आपल्या कंपनीकडे जाऊ आपण. स्लीपिंग. आणि वावीच्या मध्ये जसे आम्ही ही मूर्ती समाधी मंदिरामध्ये घेऊन जातो दरवर्षीप्रमाणे.
आता आम्हाला दुसऱ्या स्टॉपवर जाण्यासाठी खूप टाइम आहे आणि आम्ही विश्रांतीसाठी थांबलोय. तर बायका एकदम धमाल मस्तीने तो टाइम पूर्ण एन्जॉय करतात आहे. वरमाया निघतात तिकडे यांच्या आणि आता आम्ही त्यांच्यासाठी एक गाणं बोलणार आहे. येत वरमाय येतय बाजा वाजतय भावमानान कवरा आऊसतय बहिणीला तू कुणशी भावनाच वितय या बहिणीला आयलन रस्त्याला लोकला मिळाय तुला बघावला माझे लाडके बहिणीला वाजत गाजत आणलं गरा बाजेवाले लागले जोरानं वाजवाला लोक लागले सगळे नाचवला माझे लाडके बहिणीचा ते लोकांनी सर्वांना वरमाळा काढून काढून इतके पैसे पण जमा केले. या वरमाळा झाल्या या आता यांची वारी आहे. जेल्यासाठी पोरी कोंड केला गो आंबट केलंय पोरी कोंड केला गो आंबट केलंय या महिन्यानं माझे दिसणय भरले तुला कंचानु गो शायली चेला तुला कंचानु गो शायली चेला पुढचे महिन्यानं दिसर होईल तवा आणि न गो शायली चेला तवा आणि न गो शायली चेला सर्वांना वरमाळा काढून काढून इतके पैसे जमवले त्या लोकांनी. चेंज प्लॅन मध्ये चेंज झालाय. आता या वरमाळा निघतात. परत एकदा प्लॅन चेंज झालेला आहे. त्या पण बसतात. वाजंत्री तुम्ही आता वरमाळा आहेत तुम्ही ते नका वाजवू. वादळ दर्यान दर्यान आयलाय दोनशे टाका बदलापूरचे 500 वाटेचे 200 गो भाभीला घेसनाय. अभी आपकी बारी है. आपको उधर वर्मा वर्मा अभी भाभी की बारी है. पोहेगावच्या स्टॉपवर वरमाई आईली गो वसायची. चला वरमाई चेंज वरमाई चेंज या खूप जास्त फनी आहेत. तुमचं नाव सांगा. तुमचं नाव काय. भागू. ए ला ला 200 रुपया मिल गया. 200 रुपया 500 रुपया. वरमाई जाम खुश आहे.
थँक्यू. आता बायकांचं झालं, आता हे लोक पुरुषांजवळ आल्यात मस्ती करायला आणि माझी खूप सारी मस्ती केली आहे लोकांनी. खूप जबरदस्ती करून मला बसवलेलं. वादळ पाणी दर्यान आयलाय. ला 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 ला. मला पण बसवलेली हळदी लावायला. शायलीचे दया आणि शायलीचे ओरे कोंड केला गो आंबट लिंबू कापतात म्हणून लिंबूचं गाणं घेतलंय बघा. नजाची होत तन घोड्यावर बसून नेली गो. बघूया इकडे आपल्याला भेटतात का. लोक झोपल्यात त्याने उठवायला आल्या. किती बहीण भावांचं प्रेम आहे की जालीच्या आरपार ते लोक पूजा करतात. आजची कमाई त्यांची झाली. आता चालल्या त्या घरी झोपायला. आता कोणाला ना कोणाला शोधतील तरी पण मला माहिती आहे. आजचा आमचा हा हॉल्ट होता. आज जिथे आम्ही नाश्ता आणि जेवण वगैरे केलं तिथेच साई लीलावाल्यांची पण पालखी आली आहे आणि आता दर्शन झालंय. खूप जास्त मन प्रसन्न असं झालंय पालखी बघून. आमचा शेवटचा स्पॉट संपलेला आहे. तर जातोय आम्ही डायरेक्ट शिर्डी. 3 तासानंतर दाखवतो आम्ही तुम्हाला शिर्डी नगरी. कब साथ रहे दोनों जल्दी वो दिन आए. कब साथ रहे दोनों
शिर्डी गचकीची पालखी पोचली या शिर्डीला. पोहोचलेली आहे आणि बघू शकता किती धूमधडाक्यात सगळे नाचतात. किती पब्लिक आहे.
2 किलोमीटरच्या दुरीवर आहे आणि इकडे आमचा हॉल्ट आहे रात्रीचा. उद्या सकाळी आम्ही जाणार दर्शनासाठी आणि आता आम्ही आलो इकडे स्टॉप जवळ. तर सर्व धमाल करतात लास्ट दिवस असल्यामुळे. आता आम्ही फायनली इकडे साई पालखी निवासमध्ये आलेत बघा. खूप सुंदर अशी जागा आहे. मस्त इकडे लाइटिंग वगैरे केली आहे. तिला कशी वाटली जागा? मस्त एकदम मस्त. सजावट वगैरे चांगले गेले ना. लाइटिंग वगैरे. पुढे गणपतीची मूर्ती पण आहे. मूर्ती महाराज. खूप सारी सजावट केली आहे इकडे. बघू शकता खूप चांगली अशी प्लेस आहे इकडे. शंकराची मूर्ती पण आहे.